हरि ओम. नमस्कार. आज आपण आजचा विषय जो निवडलेला आहे तो आहे पीसीओडी. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो आणि म्हणूनच आपण या महिन्यामध्ये जे विषय निवडलेले आहेत हे सगळे महिलांसाठी असे खास विषय निवडलेले आहेत. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अगदी थोडासा उशीर झाला असेल, परंतु आपण हा पूर्ण महिनाच महिला दिन म्हणून साजरा करत आहोत. मी तर म्हणते एकच महिना का साजरा करायचा? पूर्ण वर्षभर होऊ देत की महिला दिन साजरा. काय हरकत आहे? तर आजच्या या वेबिनारमध्ये आपण पीसीओडी या विषयावर थोडंसं चर्चा करणार आहोत. पीसीओडी काय आहे? तो कसा ओळखायचा? किंवा त्याच्यावर काय उपाय केले जातील? हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. आधी ही जी सुरुवात आहे ती आपण एका उदाहरणापासूनच करूयात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक इमारत आहे. तिचं बांधकाम अतिशय सुंदर अशा पद्धतीने केलेलं आहे. अशा या बाहेरून सुंदर दिसणाऱ्या इमारतीचा पायाच कच्चा असेल तर काय होईल? बरोबर. अर्थात ती कोसळणार आहे. तसंच स्त्रीचं देखील आहे. स्त्री हा आपल्या घराचा, तिच्या कुटुंबाचा पाया आहे. आणि हा पायाच जर कमजोर असेल किंवा पक्का नसेल, तर काय होणार आहे? म्हणून पाया मजबूत असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कितीही दागिने घाला, कितीही चांगली साडी नेसा, अगदी पैठणी नेसा, कांजीवरम नेसा, अगदी गळा भरून दागिने आहेत, सगळं सगळं केलेलं आहे. पण तुमचं जर आरोग्याच्या जर तक्रारी असतील, तर मग ह्या सगळ्या नटण्याला किंवा ह्या सौंदर्याला अर्थ आहे का हो? नक्कीच नाही. म्हणजे पूर्वीच्या काळातले जर दागिने आपण पाहिलं, तर पूर्वीच्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या, त्यांचं खरोखर दागिने घालण्याचं जे ठिकाण होतं. प्रत्येक ठिकाणी जो सॉरी प्रत्येक दागिना जो घातला जात होता, तो पूर्णपणे त्या अवयवाचा प्रेशर पॉइंट होता. अगदी मी तर म्हणते जोडव्यापासून सुरुवात केली ना, तरी तिथून सुरुवात करू. अगदी आपल्या पायाच्या आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, की आपल्या पायाच्या तळव्यावर, आपल्या हातावर आपले प्रेशर पॉइंट आहेत पूर्ण शरीराचे. तसंच आपण जोडवी घालतो म्हणजे इतकी हेवी असायची बघा पूर्वीच्या अगदी माझ्या सासूबाई, आई वगैरे तर ना 6-6, 8-8, 12च्या जोडवी घालायच्या. म्हणजे त्यांना काही त्या बोटांना वजन द्यायचं होतं का? तर नाही. पण त्या वजनामुळं काय व्हायचं, की ते प्रेशर पॉइंट दबले जायचे. मग आपल्या तळव्यावर कसं बोटाच्या इथं, डोळ्याचा आहे, कानाचा आहे, मानेचा आहे, असे सगळे पॉइंट हे दबले जात होते. म्हणजे जोडवी आहे, त्याच्या शेजारी मासोळी आली, त्याच्या शेजारी आणखी काही आहे. बरेच असे म्हणजे मला प्रत्येकाचं नावं माहीत नाहीये, पण सगळ्या जवळपास बोटामध्ये काही ना काहीतरी घातलं जायचं. आणि त्याचबरोबर पैंजण आहे. पैंजण का घालत होतो, तर आपल्या पैंजणाचं जिथं आपण घालतो, तिथं बरोबर अगदी घोट्याच्या इथं म्हणा किंवा त्या भागावर बरोबर तिथं गर्भाशयाचे आपले पॉइंट्स आहेत. आणि हे पैंजण घातल्यामुळं काय होतं, ते गर्भाशयाच्या पॉइंट्सना दाबतात, दाबतात म्हणजे बसलो, दाबलं. म्हणजे ह्या पद्धतीचा त्याला दाब मिळत होता. अगदीच आता प्रत्येक अवयवाचं मी सांगत बसणार नाही, कारण प्रत्येकालाच सांगायचं झालं तर खूप उशीर होईल आपल्याला. अगदीच ते डोरलं वगैरे घालायचं बघा. पूर्वी 2 वाट्या असायच्या. काळे मणी असायचे, पोत म्हणायचे त्याला. ती सुद्धा कशी असायची, आता आपली इथं आहे बघा, तेव्हा तसं नव्हतं. ते अगदी गळ्याबरोबर असायचं. अगदीच तुम्ही कोणाचं पाहिलं नसेल तर तुम्ही मराठी चित्रपट, जुने मराठी चित्रपट आहेत ना, त्यांना त्या चित्रपटामध्ये पाहू शकता, की त्या ज्या अभिनेत्री होत्या, त्यांचं जे गळ्यामध्ये हे मंगळसूत्र होतं छोटं, ते बरोबर इथं गळ्याबरोबर असायचं. मग इथलं जे पॉइंट आहे तो प्रेशर पूर्णपणे दाब द्यायचा त्याच्यावर. इथं काय आहे आपल्या, तर थायरॉइड ग्रंथी आहे. आणि ह्या थायरॉइड ग्रंथींवर चांगला दाब निर्माण होत होता. पूर्वी तुम्ही ऐकलंय का आईला, आजीला कधी थायरॉइड झालाय? नव्हतंच हे. कारण ते त्यांच्या दागिन्यांच्या माध्यमातून ते प्रेशर पॉइंट बरोबर होऊन जात होते त्यांच्याबरोबर प्रेशर दिलं जात होतं त्या अवयवांवर. तर हे जे मंगळसूत्र आहे किंवा हे जे आहे, आता इथं आपण पाहिलं की थायरॉइड ग्रंथी आहे, अगदी बटरफ्लाय शेपची बरोबर अगदी ह्या शेपमध्ये राहते. बरोबर ते दोन्ही वाट्या आहेत, त्याचं प्रेशर बरोबर आपल्या त्या कंठावर निर्माण व्हायचं. म्हणजे ह्या सगळ्या दागिन्यांचा अशा पद्धतीनं फायदा होऊन जायचा. अगदी आजचा जर विचार करायचा झाला तर
आजची जी स्त्री आहे ही आपल्या दिवसभराच्या म्हणजे दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्या मुलांच्या, पतीच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या सेवेमध्ये सतत काही ना काहीतरी तिनं स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं. त्यामुळं तिच्या स्वतःच्या आरोग्याकडे ती दुर्लक्ष करत असते. थोडक्यात थोडंफार लक्ष होऊनच जातं आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या तक्रारी देखील वाढायला सुरुवात होऊन जाते. म्हणून आपल्याला स्वतःसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. अगदी पुरेसा व्यायाम करा, जसं की आहे. रोज योगा केल्यामुळं शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. रोज सकाळी उठून थोडंसं चालायला जा. त्या पाठीमागचा रिझन काय आहे? अगदी आपण सायंटिफिक रिझन बघूया. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर काय होतं? सकाळी हवेमध्ये ओझोन वायूचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं. शुद्ध ऑक्सिजन आपल्याला शरीराला मिळून जातो. कारण दिवसभरामध्ये जर हळू-हळू काय होतं, वाहणं सुरुवात होते. मग त्याचं ते सगळं अगदी धूर आपल्या नाकातोंडात जातोच आहे. म्हणून सकाळच्या वेळी अथवा संध्याकाळच्या अगदी सगळ्यांना शक्य होत नसेल, पण ॲट लीस्ट कुठल्यातरी वेळेला चालायला जाणं गरजेचं आहे. आणि योगा का करायचा? तर योगा हा आपलं वजन नियंत्रणात ठेवतो. आपल्या वाढते विकार आहेत, म्हणजे थोडक्यात काय तर शुगर आहे, गर्भाशयाच्या तक्रारी असतील, सांधेदुखी असेल, हायपरटेन्शन आहे, निद्रानाश आहे, उच्च रक्तदाब आहे, पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम अगदी सहजपणे ह्या योगाच्या माध्यमातून होऊन जातं. व्यायामाबरोबरच आता बघा, व्यायाम हा शब्द वापरला, की बऱ्याच जणी काय म्हणतात, "अहो, दिवसभरामध्ये आम्ही कामच तर करत असतो की, आता वेगळ्या व्यायामाची आणखीन काय गरज आहे आम्हाला?" बरोबर आहे की नाही? तुमच्या प्रत्येकीच्या मनात हा प्रश्न येतो. इव्हन सगळ्यांनाच वाटतं, की मी दिवसभर काम करते, मग मी आणखीन वेगळा कशाला व्यायाम करायला हवा? पण ही सगळी घरातली कामं म्हणजे आपला व्यायाम समजू नका. शरीराला योग्य पद्धतीनं दाब, ताण, पीळ हे मिळणं फार गरजेचं आहे. योगामध्ये बघा, आता उदाहरण योगाचंच देते, कारण मला योगाची बरीचशी माहिती आहे, म्हणून मी योगाविषयीच बोलेन. योगामध्ये काय होतं बघा, आपण श्वासावर खूप लक्ष केंद्रित करतो. आपला श्वास आहे, तो कुठं घ्यायचा आहे, कुठं सोडायचा आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके. म्हणजे त्या पद्धतीनं तुमचा योग गुरु तुम्हाला सांगत असतो. त्यामुळं त्या श्वासाबरोबर दाब आहे, ताण आहे, हा योग्य पद्धतीने तुमच्या शरीराला मिळून जातो. आता तसं जर विचार करायचा झालं, तर पूर्वीची जीवनशैली आणि आत्ताची जीवनशैली म्हणजे तुमच्या मनात विचार येतोच की नाही, की आम्ही काम करतो, मग आम्हाला कशाला हवाय हा वेगळा व्यायाम. तर पूर्वीचं जे वेगळं फार वेगळं होतं आणि आत्ताची जीवनशैली आहे, याच्यामध्ये दोघांमध्ये आपल्या बरीच तफावत आहे. पूर्वी स्त्रियांची कामं ही अगदी थोडी वेगळ्या पद्धतीची होती. जसं की जात्यावर दळण दळणं आहे, विहिरीचं पाणी ओढणं आहे, शेतीची कामं असायची. त्याचबरोबर बघा स्वयंपाकासाठी ओटाही नव्हता. स्वयंपाक करायचं झालं तर हल्ली काय आपण ओट्याजवळ अगदी तिथं तासनतास उभे असतो आणि स्वयंपाक बनवत असतो. तर या पद्धतीमुळं काय होतं, की सारखं उभं राहण्याचीच क्रिया आहे आपली. कुठं आपण बसतच नाहीये ना. म्हणजे इव्हन अगदी जेवायला जरी बसायचं झालं, तरी बऱ्याच ठिकाणी डायनिंग टेबल आहे. म्हणजे तुम्ही कुठं साधी मांडी घालून बसतच नाहीये ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे तुमच्या गुडघ्यांचे जे त्रास हल्ली बघा बऱ्याच स्त्रियांना अगदी काही तर 30-35 च्या स्त्रियांना सुद्धा हा त्रास होतोय, की गुडघेदुखी, प्रचंड गुडघे दुखतायत. का दुखतायत? टाचा दुखतात. पाणी पिण्याचं तुमचं जी सवय आहे, ती कशी आहे? उभं राहून आहे. पाणी उभं राहून पिऊ नका. बसून प्या. जेवण आहे ते थोडंसं जमिनीवर बसूनच खा ना. डायनिंग टेबलचा वापर कमीत कमी करा. आणि ह्या सगळ्या उभं राहण्याच्या सवयीमुळं आपल्याला काय होतंय, की आपल्या गुडघ्यांचा कसलाही व्यायाम होतच नाहीये. त्याचबरोबर पूर्वीच्या स्त्रिया आहेत, ह्यांचा आहार देखील अगदी चांगला होता. सकस आहार असायचा. पौष्टिक होतं. म्यूट करून घेता का? आवाज येतोय? कोणाचा तरी माईक चालू आहे बघा. म्यूट करून घ्या. तर ह्या पद्धतीनं आपल्याला सकस आहार आता मिळत नाहीये. बरोबर आहे की नाही? म्हणजे मग ती कुठलीही असू देत, वर्किंग वुमन असू द्यात किंवा गृहिणी असू द्यात, ह्या दोघींचीही तीच अवस्था आहे.
दोघींचीही तशीच तारेवरची कसरत आहे. आता जे आपण पाहणार आहोत ते बघा स्त्रियांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे टप्पे आहेत. अगदी महत्त्वाचा टप्पा म्हटला तर 3 टप्पे खूप महत्त्वाचे मानले जातात स्त्रियांच्या आयुष्यामध्ये. पहिला टप्पा म्हणजे ती वयात येते तो टप्पा. म्हणजेच तिचा मासिक धर्म सुरू होतो. दुसरा टप्पा आहे ती गर्भधारणा करते तो. आणि तिसरा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ. यालाच आपण मेनोपॉज असं देखील म्हणतो. आपण थोडक्यात आता ह्या पहिल्या टप्प्याविषयी आजचा आपला विषयच तसा आहे, त्यामुळे आपण पहिल्या टप्प्याकडे वळणार आहोत. तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जर विचार करायचं झालं, तर मासिक पाळी भारतामध्ये जवळ-जवळ अगदी 85 ते 90% महिला या मासिक पाळीच्या कोणत्या ना कोणत्या तक्रारीनं तरी त्या त्रस्त आहेत. कारण प्रत्येक स्त्रीला आज हा त्रास होतच आहे. म्हणजे मी म्हटलं ना, आकडेवारीचं जर सांगायचं झालं तर 90% पर्यंत ह्या सगळ्या स्त्रिया आहेत, या मासिक पाळीच्या तक्रारीनं त्रासलेल्या आहेत. यामध्ये 80% महिला आहेत, या कष्टार्त म्हणजेच काय तर पेनफुल मेन्सेस याचा त्यांना भरपूर प्रमाणामध्ये त्रास होत असतो. त्याचबरोबर 10% महिला आहेत, या अति रक्तस्रावाने त्रासलेल्या असतात. आणि उरलेल्या 10% महिला आहेत, ह्यांना काय असतं, की अनियमित पाळी असते. यामुळे त्या त्रासलेल्या असतात. तर आपण मासिक पाळी म्हणजे काय? ती कशी येते? हे थोडक्यात समजून घेऊया. मासिक पाळीचं चक्र कसं आहे? आता मासिक पाळीचं चक्र सांगताना पूर्वीच्या सांगायचं झालं तर पूर्वी मुली ह्या साधारणपणे म्हणजे आपल्या वयातल्या धरा या ज्या होत्या पूर्वी त्या जेव्हा पहिल्या टप्प्यात आल्या, तेव्हा त्या साधारण त्यांचं वय 12 ते 14 वर्ष असं होतं. त्यांची पाळी 14व्या वर्षी सुरू व्हायची. म्हणजे एक कालावधी जो होता, तो अगदी योग्य होता. पण आजकालच्या चुकीच्या आहारामुळे, मोबाईलचा वापर आहे, लॅपटॉप आहे, याचा अतिवापर होत आहे. कारण या मुलींना ज्या गोष्टींचं ज्ञान ठराविक वयातच कळायला हवं आहे, ते ज्ञान त्यांना आधीच मिळून जाते आणि याचा परिणाम जो आहे, हा त्यांच्या हार्मोन्सवर होऊन जात आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं ह्या मुली आहेत, या लवकर पौगंडावस्थेमध्ये येत आहेत. लवकर वयात येत आहेत. आता ह्या ज्या मुलींची आत्ताच्या ज्या मुली आहेत, त्यांना अगदी पाहायला गेलं तर 8 ते 10 वर्षापासून सुद्धा बऱ्याच जणींना पिरियड्स चालू होतात. आणि यांना ज्या मुलींना 8 ते 10 वर्षामध्ये पिरियड्स सुरू होतात ना, त्या मुलींची मासिक पाळी ही सुरुवातीला 2 ते 3 वर्ष अनियमितच असते. वेळेवर कधीही येत नाही. ज्यांना लवकर पिरियड्स येतात त्यांना ह्या बाबतीत थोडीशी तक्रार राहते. मग अशा मुलींनी काय केलं पाहिजे? तर कमीत कमी म्हणते मी बघा, कमीत कमी अशा मुलींनी रोजचे 14 सूर्यनमस्कार घालणं तरी गरजेचं आहे. कारण सूर्यनमस्कार हा अगदी सर्वांग परिपूर्ण असा व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कारामध्ये आसनांची साखळी आहे. असं अगदी कुठलाही 10 अंकातला घ्या किंवा 12 अंकातला घ्या. प्रत्येक स्टेपमध्ये आपल्या शरीरावर दाब, ताण, त्याचबरोबर गर्भाशयावर, ओव्हरीजवर, आपल्या पेल्विक एरियावर चांगला इफेक्ट होऊन जातो याचा. आणि याचा काय आहे संपूर्ण शरीरालाच आपला चांगला फायदा होऊन जातो. आता ही मासिक पाळी जी आहे, ही दर साधारणपणे 28 दिवसांनी येत असते. जरी म्हणताना हिला मासिक पाळी असं जरी म्हणत असलो, तरी महिन्याला न येता 28 दिवसांनी येते. यामध्ये 8 दिवस आधी आणि 8 दिवस नंतर एखाद्याला जरी येत असेल, तर तिला नियमित मासिक पाळीच असं म्हटलं जातं. त्यासाठी काही वेगळ्या औषधांची गरज आहे, असं नाही. औषधं नाही घेतलं तरी चालतं, कारण याला नियमित मासिक पाळीच असं म्हटलं जातं. आपलं गर्भाशय आहे. या गर्भाशयाचं जर चित्र आपण पाहिलं, तर आपल्या लक्षात येतं, की आपलं गर्भाशय हे मूत्राशय आणि मलाशय यांच्यामध्ये आहे. त्यामुळं काही स्त्रियांना पाळीच्या आधी बद्धकोष्ठता किंवा लघवीचा काही त्रास होतो.
हे जे आहे ते हे तिन्हीचं म्हणजे मलाशय, मूत्राशय याच्यामध्ये गर्भाशय आल्यामुळे होऊन जातं. आणि एकदा का पाळी सुरू झाली, की मग तो त्रास हळू-हळू कमी होऊन जातो. याचं कारण जे आता मी म्हटलं तेच आहे, की ह्या अवयवांचा एकमेकावर पडणारा दाब आहे आणि ह्या दाबामुळेच हा त्रास होऊन जातो. आता पी म्हणजे काय? तर पी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. ओके. किंवा पी म्हणजे काय? तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. या परिस्थितीमध्ये काय होतं, ओव्हरीज किंवा अंडाशयामध्ये अपरिपक्व जी अंडी आहेत, ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असतात. त्यामुळं काय होतं, त्या अपरिपक्व अंड्यांचं सिस्टमध्ये रूपांतर होतं आणि हे सिस्ट आपल्या ओव्हरीजचा बराचसा भाग व्यापून घेत असतं. त्यामुळं सिस्टमधून जे फिमेल हार्मोन्स सिक्रेट व्हायला पाहिजे, तसं ते होत नाही. जसं की इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. ही हार्मोन्स तयार न होता अँड्रोजन किंवा मेल हार्मोन तयार होतात. आणि ह्या स्त्रावाचं म्हणजे ह्याचं स्त्रवण जर वाढलं या मेल हार्मोन्सचं, तर याच्यामुळं काय होतं, की पाळी आपली अनियमित येऊन जाते आणि त्यामुळं आपली जीवनशैली आहे, ही संपूर्णपणे बिघडून जाते. आता आपण ह्या मासिक पाळीचे जे विकार आहेत, ह्यांना कारणीभूत असणारे घटक कुठले आहेत? अगदी थोडक्यात मी आता आयुर्वेदानुसार कुठले घटक आहेत, याचा आपण थोडासा विचार करूया. म्यूट करून घ्या सर्वांनी. माईक माईक म्यूट करून घ्या. डिस्टर्ब नका करू. तर हे जे कारणीभूत घटक कुठले आहेत, तर आयुर्वेदामध्ये कसं सांगितलेलं आहे, जर म्हणजे सप्तधातू, आपल्या शरीरात सप्तधातू आहेत. जसं की रस आहे, रक्त आहे, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. ह्या सप्तधातूंचं वर्धन किंवा जे यांचं बल आहे, हे उत्तम असणं गरजेचं आहे. मग ह्याचं पहिलं कारणीभूत काय ठरतं, की तुमच्या शरीरातला बिघडलेला रसधातू आहे. तुमच्या शरीरामध्ये रसधातू बिघडला, त्याचबरोबर तुमच्या शरीरातला रक्तधातू जरी बिघडला, तरी सुद्धा तुम्हाला हा पी त्रास होऊन जातो. त्याचबरोबर जागरण किंवा एखाद्याला झोप नीट लागत नसेल, त्याची झोप पूर्ण होत नसेल, अगदी 7-7, 8-8 तास झोपून देखील त्याची झोप व्यवस्थित पूर्ण होत नसेल, म्हणजे अयोग्य निद्रा आहे. निद्रानाशाचा त्रास आहे. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव आहेत. अं, म्हणजे हे आहार घेण्याच्याच बाबतीत सांगायचं झालं ना, तर अयोग्य पद्धतीचा आहार किंवा चुकीच्या वेळी घेतलेला आहार, हे सुद्धा ह्या गोष्टींना कारणीभूत ठरून जातं. आता पाळीचे विकार निर्माण होण्याची जी कारणं आहेत, त्याचे 2 गट पडतात. पहिला गट म्हणजे काय, तर कशामुळे आपल्याला हा त्रास होतो? पहिल्या गटामध्ये ताणतणाव आहे, आपली चुकीची जीवन पद्धती आहे, स्थूलता म्हणजे ओबेसिटी आहे. त्याचबरोबर आपल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यामध्ये दोष असेल किंवा अनुवांशिकता असेल, या संबंधित अवयवांकडे पुरेसा जर रक्तप्रवाह होतच नसेल, तर हा पहिल्या गटामध्ये सगळ्या गोष्टी येतात. आणि दुसरा गट आहे, याच्यामध्ये काय आहे, की समजा त्या अवयवांना जंतू संसर्ग झालेला असेल, अवयवांच्या रचनेमध्ये काही दोष असेल किंवा ट्यूमर असेल, कॅन्सर असेल, तर यातील पहिला जो आपण गट पाहिला मगाशी, ताणतणाव, चुकीची जीवन पद्धती आहे, अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यातला दोष असेल किंवा ओबेसिटी आहे. हे जे आहे, हे आपण योगाभ्यासानं अगदी म्हणजे योगाभ्यासाचा त्याला खूप फायदा होत जातो. त्यासाठी योगाभ्यास अतिशय महत्त्वाचा, फायद्याचा ठरतो. मगाशी मी म्हटलं, की पी-सी-ओ-डीसाठी आपली चुकीची जीवन पद्धती आहे, ही कारणीभूत ठरते. आता ती कशी आहे बघा. आत्ताच्या मुली ज्या आहेत, म्हणजे मी म्हणत नाही, की तुम्ही रोजच अशा प्रकारचे कपडे घालूच नयेत किंवा घालता असं नाही. तर ही जी कपड्यांची जी स्टाईल आहे, मुलांसारखी घट्ट असणारी जीन्सची पॅन्ट वापरणं. त्यामुळं काय होतं, पोटावर दाब येतो, ओटीपोटावर दाब येतो. त्याचबरोबर सैलसर सुती कपडे वापरले पाहिजेत. त्याच्याऐवजी काय होतं, नायलॉन किंवा इतर धाग्यांचे जे कपडे, कृत्रिम धाग्यांचे कपडे आहेत, हे वापरले जातात आणि यामुळं ओटीपोटावर
अनावश्यक आणि चुकीच्या पद्धतीनं दाब पडतो आणि त्यामुळं आपल्या गर्भाशयाचं आरोग्य बिघडून जातं. त्याचबरोबर आता हल्लीच्या मुली किती करतात माहिती नाहीये मला. पण घरामध्ये कपडे धुणे आहे, झाडलोट करणं आहे, भांडी घासणं आहे, फरशी पुसणं आहे, या कामासाठी यंत्रांचा वापर केला जातो. भांड्यासाठी अगदी डिशवॉशर आहे, कपड्यांसाठी वॉशिंग मशीन आहे, फरशीसाठी मॉप आलेत. आता कुणीही पायावर बसून फरशी पुसतच नाही किंवा या सगळ्या कामांसाठी नोकर ठेवले जातात. आणि त्यामुळं शरीराला म्हणजे स्नायूंना जे चलन-वळण मिळालं पाहिजे, हे चलन-वलन मिळतच नाही. शरीराच्या प्रत्येक स्नायूचा उपयोग योग्य पद्धतीनं होणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर हल्ली मेकअपचं वेड फार वाढत चाललेलं आहे, प्रचंड प्रमाणामध्ये. म्हणजे असं नाही, की फक्त कार्यक्रमाला वापरत आहात किंवा कार्यक्रमाला तुम्ही मेकअप करत असाल किंवा एखादा काही ठराविक स्पेशल डे आहे तुमच्यासाठी, त्या दिवशी तुम्ही करा, नक्की करा. पण रोजच तुम्ही जर लिपस्टिकचा, नेल पेंटचा अशा पद्धतीचा जर तुम्ही वापर करत असाल, तर त्याचा तुम्हाला त्रासच होणार आहे. अनावश्यक असलेली ही निरनिराळी रसायनं आहेत आणि ही वापरली जातात आणि मेकअप केला जातो. आणि या सगळ्याचा परिणाम लिपस्टिक लावत आहात, लिपस्टिक काय तशीच ओठावर राहते का हो? किती काय-काय अगदी दावे देऊ द्यात, ही लिपस्टिक निघत नाही, ती निघत नाही. निघतेच, पोटात जातेच. नेल पेंट आहे, नेल पेंट लावतो आपण, ते तसंच राहतं का? नाही राहत, निघून जातं आणि ते कधी निघून जातं आणि कसं पोटात जातं हेही आपल्याला कळत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होऊन जातो आणि पचनशक्ती बिघडली, की गर्भाशयाचं आरोग्य देखील बिघडून जातं. कारण हे एकमेकाशी सगळ्या गोष्टी पूरक आहेत. सगळ्या गोष्टी पूरक आहेत आणि म्हणूनच आपल्याला थोडंसं हे मेकअप आहे, हा थोडासा टाळला पाहिजे किंवा कमी करा. हळू प्रमाण कमी करा. मेकअप आहे तो शक्यतो करूच नका असं सांगेन. कधीतरी करणं ठीक आहे. त्याचबरोबर घरकामाव्यतिरिक्त खेळ किंवा व्यायाम हे सगळ्यांसाठीच हं, स्त्री, पुरुष फक्त मी स्त्रियांसाठीच म्हणते असं नाही, तर पुरुषांना देखील हे आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रिया बघा, दिवसभर त्यांना मोबाईल वापरावा लागतो, लॅपटॉप म्हणजे कामाच्या निमित्तानं. हे सगळं जास्तीत जास्त वापरलं जातं आणि त्याचबरोबर त्यांचं कामाचं स्वरूप कसं बैठं राहतं. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही बसून आहात. आणि ह्याचाच परिणाम तुमच्या मासिक पाळीवर पण होऊन जातो. पूर्वीच्या खेळांमधून गर्भाशयाचा, त्याच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होत होता. कारण ते खेळ सुद्धा तसे होते. दोरीवरच्या उड्या आहेत, मंगळागौरीचे खेळ आहेत. त्याचबरोबर कामाच्या कुठलंही काम घ्या, की पाट्यावर चटणी वाटणं आहे. म्हणजे कामाच्या माध्यमातून देखील त्यांचा चांगला व्यायाम होत होता. पाट्यावर चटणी वाटणं आहे, उकळामध्ये कुटणं आहे, ताक घुसळणं म्हणा. अशा ह्या सगळ्याच गोष्टींचं आपल्या शरीरावर खूप चांगला फायदा होत होता. कारण पाटा, वरवंटा हे जरी म्हटलं, तरी तो पाटा सुद्धा खूप मोठा असायचा बघा. हल्ली येतो आपण अगदी छोटासा घेऊन येतो अगदी एवढा-एवढासा बास आम्ही किती बघितलं तर आम्ही हम दो हमारे दो. किती लागणार आहे? मग छोटासाच घेऊन येते मी. खलबत्ता आहे. तो पण अगदी नाजूकसा आणला जातो. आता तर स्टीलचेच वापरले जातात. दगडी तर कोणी वापरतच नाही. आणि ते पण एवढे-एवढेसे छोटे-छोटे आणले जातात. मग ते पूर्वी बघा खलबत्ता तुम्ही पाहिला असेल, जड असायचे. तो उचलून ठेवताना एखादी जड वस्तू उचलतो, तो खलबत्ता जेव्हा उचलतो ना, तो आपोआप आपल्या ओटीपोटावर दाब निर्माण करतो. म्हणजे तुमच्या मनगटाचा व्यायाम होतोय, तुमच्या ओटीपोटाचा व्यायाम होतोय. कुठे ना कुठेतरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदाच होत जातोय. त्याचबरोबर आता विश्रांतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्वी स्त्रियांना ना मासिक पाळीच्या दरम्यान 4 दिवस विश्रांती दिली जायची. अर्थात त्याच्याबद्दलच्या थोड्याशा गैरसमजुती आहेत त्या वेगळ्या आहेत. असो, त्याच्याकडं काय आपण पाहणार नाहीये. पण काही का असेना, त्या निमित्तानं का होईना कमीत कमी त्यांना त्या कारणाने 4 दिवस विश्रांती मिळायची. पण आता तसं नाहीये. महिन्याचे सगळेच दिवस सारखे आहेत. विश्रांती नाहीच.
आणि शिवाय बघा आता हे टीव्ही मध्ये आपण बघतो, जाहिरात लागली की पिरियड्स मध्ये आम्ही कशा उड्या मारू शकतो, आम्ही कशा डान्स करू शकतो किंवा कुंपणावरून अगदी उड्या मारताना सुद्धा दाखवतात. आणि याचं अनुकरण आपल्या मुली करतात. तर आपण काही बोलायला गेलो, की आपण जुन्या विचारांच्या, जनरेशन गॅप म्हणून मोकळ्या होऊन जातात. म्हणजे हे प्रत्येकाच्या घरातलं आहे. असो. मासिक पाळीच्या या 4 दिवसात शरीराला विश्रांती दिली, तर आपल्या गर्भाशयाला जे वेडेवाकडे ताण येतात, आता जे मी म्हटलं, की डान्स करतात बघा मुली. जाहिरातीमध्ये दाखवतात की नाही, इकडून-तिकडं फिरते, तिकडून-इकडं असं वेडं-वाकडं जे शरीराला ताण दिला जातो, ह्याचा परिणाम आपल्या गर्भाशयावर होत असतो. आणि त्या गर्भाशयाच्या स्नायूंची नैसर्गिक स्थिती जपलीच जात नाही. म्हणून विश्रांती घेतली तर ती नैसर्गिक स्थिती आहे ती जपली जाणार आहे. जर ह्या 4 दिवसात खेळ, व्यायाम किंवा काही धावपळीची कामं आहेत, हे थोडंसं बाजूला ठेवलं, तर गर्भाशयाच्या समस्या सुरू होणारच नाहीत. म्हणून ह्या 4 दिवसात अगदी कमीत कमी कामं करा. थोडी हलकी-फुलकी करा. अगदी रोजच तुम्ही सगळं करताय ते केलंच पाहिजे असं काही नाहीये. जरा 2-3 दिवस थांबा. होऊ शकते. 4 दिवसांनी जी कामं होऊ शकतात, ती 4 दिवसांनी करा. त्या काळामध्ये थोडीशी विश्रांती घ्या. हां, रोजचं काय आहे, तुम्हाला तर स्वयंपाक करणं आहे. तर स्वयंपाक तर बनवलाच पाहिजे. हां, ठीक आहे. मग तेवढाच मी करेन. मग थोडंसं बाकीच्या ज्या कामांना जे माझं जे रोजचं सवय आहे, ते थोडंसं मी कमी करेन. जे शक्य आहे ती कामं मी सहजपणे कमी करू शकते. बरोबर आहे की नाही? तर आतापर्यंत हे मासिक पाळीचं जे काही विकार आहेत, हे कुठले-कुठले आहेत, कसे आहेत, याविषयी थोडक्यात बोलूयात. तर हे प्रकार म्हटलं, की हे 4 प्रकारात येतात बघा. म्हणजे बऱ्याच जणांना ना, मला पी आहे एवढंच माहिती असतं. पण पी-सी-ओ-डीमध्ये काय-काय त्रास होतो हे कोणालाच कळत नाही. कारण हे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं आणि हे माहिती नसल्यामुळं कारण ह्या विषयावर अगदी लाजेनं म्हणा किंवा कुठल्याही गोष्टींनी चर्चाच होत नाही. पूर्वी तर काहीच नाही म्हणजे इतकं गुपचूप असायचं सगळं. पण ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या शरीराचा एक भागच आहे, याच्यामध्ये कसली लाज आली आहे? सांगा मला. याविषयी आपल्या मुलींशी आपण चर्चा करणं फार गरजेचं आहे. बाई तुला कुठला त्रास होतोय? कशाने त्रास होतोय? वेळीच तुम्ही डॉक्टरांकडे जा. जर ते काही असेल तर वेळेच्या आधीच तुम्ही औषधोपचार सुरू करा, योगोपचार सुरू करा. म्हणजे कुठलीही गोष्ट अगदी टोकाला जाऊन त्याच्यानंतर मग आपण काहीतरी त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा सुरुवातीलाच तुम्हाला काही ह्या गोष्टी जाणवतायत. आता मी हे 4 टप्पे सांगणारच आहे, 4 प्रकार सांगणारच आहे. तर यामध्ये तुम्हाला कुठला त्रास होतो याच्याविषयी तुम्ही जाणून घ्या. आता हे 4 प्रकार म्हणजे काय बघा. पहिला म्हणजे अनार्त, दुसरं आहे अत्यार्त, नंतर आहे अल्पार्त आणि कष्टार्त. असे 4 प्रकार येतात. आता ह्या 4ही प्रकाराचं अगदी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते. अनार्तव म्हणजे काय तर अनियमित मासिक पाळी. या अनार्तवामध्ये सलग 3 महिने किंवा त्याच्याहूनही जास्त दिवस पाळी येतच नाही किंवा मासिक पाळी 15 दिवसांनी येणं किंवा ती अनियमितरित्या असणं. असं ही जी हे काय आहे, हे अनार्तवामध्ये येतं. आता याची लक्षणं काय आहेत बघा. ज्यांना अनार्तव असतो ना, त्यांचं केस गळणं, डोके दुखणं, चेहऱ्यावर लव म्हणजे थोडंसं हनवटीच्या इथं बारीक-बारीक केस येणं किंवा ओठाच्या वरच्या बाजूला केस येणं. म्हणजे जसं की पुरुषांना कसं दाढी-मिशी एवढ्या प्रमाणात येत नाही, पण असते. जास्त प्रमाणामध्ये का नसे ना का, पण थोडं का होईना पण ती लव जाणून दिसते. ओटीपोट दुखणं आहे. ताई म्यूट करून घ्या. ओटीपोट दुखणं आहे, चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर पिंपल्स येणं. त्याचबरोबर ओबेसिटी म्हणजे वजन वाढणं. अगदी जास्त वजन वाढणं किंवा एखाद्याचं वजनच खूप कमी होणं. त्याचबरोबर लो बीपी आहे म्हणजे काय रक्तदाब कमी होणं, हिमोग्लोबिनची कमतरता असणं, जीवनसत्वांची कमी असणं, ताण-तणाव आहेत, नैराश्य आहे. अशी अनेक प्रकारची लक्षणं आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळतात. आता ह्या अनियमित मासिक पाळीची कारणे काय आहेत बघा? कुठल्या गोष्टी आहेत की ह्याला कारणीभूत ठरतात?
याच्यामध्ये 2 प्रकार असतात, नैसर्गिक आणि अनैसर्गिक. आता नैसर्गिक मध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार आले. म्हणजे नैसर्गिकरित्या पाळी कधी येत नाही, प्रायमरी आणि सेकंडरी हे 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर प्रायमरी म्हणजे काय? तर मुली वयात येण्यापूर्वी पाळी येत नाही. म्हणजे वयात येण्यापूर्वी तिचा मासिक धर्म सुरू होण्याच्या आधीचा जो काळ आहे, तो प्रायमरी. ओके. आणि याला प्राथमिक अनार्थव असं म्हटलं जातं. आणि सेकंडरी, सेकंडरी यामध्ये काय आहे, की गर्भवतीला पण पाळी येत नाही बघा. ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत त्यांना सुद्धा पिरियड्स येत नाहीत. त्याचबरोबर फीडिंग करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांना देखील पिरियड्स येत नाही. त्याचबरोबर अजून एक आहेत, की मेनोपॉज म्हणजेच ज्यांचा रजोनिवृत्तीचा काळ आहे, त्यांना देखील पिरियड्स येत नाहीत. त्याचबरोबर चुकीचा आहार, वजन खूप कमी असणं किंवा जास्त असणं, त्याचबरोबर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर म्हणजे हे कुठल्याही सल्ल्याशिवाय वापरलं जाणं, गर्भनिरोधक गोळ्या. यामुळे देखील पाळी वेळेवर येत नाही किंवा ती अनियमित राहते. आणि दुसरा जो प्रकार म्हटला, तर हे जे होतं प्रायमरी, सेकंडरी हे नैसर्गिकपणे होतं. नैसर्गिकपणे ह्या गोष्टी होतच राहतात. आता दुसरा जो प्रकार म्हटलं, की तो अनैसर्गिक. अनैसर्गिकरित्या पाळी अनियमित केव्हा होते? तर जेव्हा एखादीला पी-सी-ओ-डीचा त्रास असेल, थायरॉईड असेल, त्याचबरोबर गर्भाशयाचा क्षय असेल किंवा गर्भाशयाचं तोंड हे जन्मताच बंद असेल किंवा एखाद्याला गर्भाशयच नसतं. तर हा जो आहे भाग हा अनैसर्गिक आहे. मानसिक विकार असतील किंवा भास होत असतील. एखाद्याला बघा भावनिक प्रचंड धक्का बसतो म्हणजे शॉकमध्ये असतात काही जण. तर त्या प्रकारचं भावनिक एखादा धक्का बसणं किंवा वातावरणातला बदल आहे. अति थंड वातावरणामध्ये राहणं, अतिउष्ण वातावरणामध्ये राहणं, हे सुद्धा कारणीभूत ठरतं. त्याचबरोबर हल्लीचं वजन कमी करणं प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे हे फॅडच म्हणते मी, वजन कमी करण्याचं फॅड. फॅड का म्हणायचं? तर ह्यांना कमी वेळेमध्ये जास्त परिणाम हवा असतो. म्हणजे दिवस कमी पाहिजेत. अगदी आठवड्यामध्ये, महिनाभर सोडूनच द्या. आठवड्यामध्ये आम्हाला 10-10 किलो वजन कमी करायचं आहे. आठवड्यामध्ये आम्हाला एवढं अमुक-अमुक कमी करायचं आहे. हे फॅड. ह्याला फॅडच म्हणेन. पण हां, एक ठराविक कालावधी आहे. तुम्ही एका महिन्यामध्ये अगदी ठराविक पद्धतीनं जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर ठीक आहे ना. अगदीच तुम्ही शरीराला नको तो त्रास देत असाल, अघोरी प्रयत्न करत असाल, तो मात्र चुकीचाच आहे. कमी कालावधीमध्ये वजन कमी करणं, त्यासाठी योग्य आहारच घ्यायचा नाही. तो योग्य वेळी घ्यायचाच नाही. कमी कालावधीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी करणं, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आतापर्यंत जे आपण पाहिलं, हे नैसर्गिक, अनैसर्गिक किंवा हे वजन कमी करण्याचं म्हणा, आहाराचं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हायपोथॅलॅमसवर होऊन जातो. हायपोथॅलॅमसमध्ये बिघाड निर्माण होऊन जातो याचा. आपल्या मेंदूच्या तळाशी हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग आहे. थोडंसं मध्येच कडे जाऊया आपण थोडंसं, अगदी किंचित. पटकन माघारी येऊ. तर ह्या हायपोथॅलॅमस आहे, मेंदूच्या तळाशी आहे आणि त्याच्या खाली आहे ही पिट्युटरी नावाची ग्रंथी आहे. या ग्रंथीला राणी ग्रंथी किंवा मास्टर ग्रंथी, कारण ही खूप महत्वाची ग्रंथी आहे. तर ही ग्रंथी आहे, ही सगळ्या अंतःस्रावी ग्रंथींवर कंट्रोल करत असते आणि हिच्यावर कोण कंट्रोल करतं? हायपोथॅलॅमस. ही जी पिट्युटरी ग्रंथी आहे, ही अंतःस्रावी ग्रंथींमध्ये महत्वाची मुख्य ग्रंथी आहे. या ग्रंथीचं कार्य मात्र या हायपोथॅलॅमसवर अवलंबून असतं आणि जर या हायपोथॅलॅमसमध्ये जर बिघाड निर्माण झाला, तर पाळी येतच नाही. कारण पिट्युटरी पिट्युटरी ग्लँड आहे, याचं म्हणजे काय आहे, की हार्मोन्स कमी होणं, जास्त होणं, त्याला कंट्रोल करणं, त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम ही पिट्युटरी ग्रंथी करत असते आणि हिच्यात बिघाड होते. जर हायपोथॅलॅमसच बिघडला, तर नक्कीच ती बिघडणार आहे आणि मग त्यामुळे तुमचा त्याचा परिणाम आहे तो मासिक पाळीवर होणार. आता यामध्ये आहार कोणता घेतला पाहिजे? ज्यांना अनार्तव आहे, ज्यांची मासिक पाळी अनियमित आहे, यांचा आहार कसा असला पाहिजे? शरीरातला रसधातू उत्तम राहील अशा पद्धतीचा आहार घेणं गरजेचं आहे.
यासाठी दूध आहे, तूप आहे, फळांमध्ये आंबा, केळी, द्राक्ष, चिक्कू, त्याचबरोबर खजूर आहे. अशा गोष्टींचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. फायबरयुक्त अन्न घेतला पाहिजे आहार आपल्याला. शरीरातलं लोह तत्व चांगलं राहिलं पाहिजे. त्याचबरोबर रक्ताची कमी असेल, तर तुम्ही काळा मनुका, बदाम, अंजीर हे रात्री पाण्यात भिजवून सकाळी सुद्धा खाऊ शकता. राजगिरा आहे, चंदन बटवा आहे. हे प्रोटीनयुक्त आहार त्याचबरोबर मोड आलेली कडधान्य आहेत. शेंगांच्या भाज्या म्हणजे काय तर घेवडा, श्रावण घेवडा आहे, शेवगा आहे, शेवग्याच्या शेंगा. ह्या भाज्या खाल्ल्या गेल्याच पाहिजेत. कच्ची पपई आहे. आता कच्ची किंवा पिकलेली पपई घ्या. ही खाणं देखील फायद्याचं ठरतं. कारण काय होतं, त्या पपईमुळं गर्भाशयातल्या मांसपेशींचं चांगलं आकुंचन होत असतं. आणि ह्या पपईचा जर आहारात आपण वापर केला, तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आपल्याला. त्याचबरोबर हळदीचं लोणचं आहे, आलं आहे, दालचिनी काढा आहे. हे देखील फायद्याचंच आहे. आणखीन आहारामध्ये म्हटलं तर ज्यांना अनार्तव आहे अशा व्यक्तींनी लाल रंगाची फळं आहेत किंवा लाल रंगाच्या ज्या भाज्या आहेत, अगदी अ, म्हणजे लक्षात राहण्यासाठी सांगते, की लाल रंगाची फळं, लाल रंगाच्या भाज्या असा आहार तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. तर आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अत्यार्थ. अत्यार्थ कशाला म्हणायचं तर अति रक्तस्राव. मासिक पाळीच्या 4 दिवसामध्ये जास्त म्हणजे 10 ते 15 दिवस सतत रक्तस्राव होणं. एकदा पिरियड्स आले, की ते जवळ-जवळ 4 दिवस म्हणजे साधारण कालावधी किती 3 दिवसाचा मानला जातो. या 3 दिवसापेक्षा जास्त म्हणजे सलगपणे 10 ते 12 दिवस पिरियड्स होणं, एकसारखं रक्तस्राव होणं किंवा अगदी एका वेळेला 2-2 पॅड कोणाला घ्यायला लागतात. काही जणांना अ, दर 2 तासाला किंवा 3 तासाला पॅडच बदलावं लागतं. अशा व्यक्ती ह्या अत्यार्थमध्ये येतात. आणि हे अत्यार्थ कसं म्हणजे लक्षणं काय आहे त्याची? एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला पिरियड्स म्हणजे अंगावरचं जात असेल, त्याचबरोबर थकवा जास्त जाणवत असेल, अंगावर किंवा शरीरावर सूज येत असेल, पायाला गोळे येणे, उत्साह अजिबात वाटत नाही, निरुत्साही वाटतं, दम लागल्यासारखं वाटतं. त्याचबरोबर पाळी आली, की म्हणजे मगाशी जसं म्हटलं, की 8-10 दिवस सतत अंगावरचं जातं आणि ते 8-10 दिवस झाले, की परत पुन्हा 15 दिवसांनी आणखीन परत पाळी येते. आणि ही जी कारणं आहेत सॉरी ही जी लक्षणं आहेत, ही सगळी अत्यार्थवाची आहेत. म्हणजे तुम्हाला सलगपणे त्रास होत राहणार. अगदी मधल्या काही कालावधी सोडला, तर तो सलगपणे त्रास होत राहणार. आता ह्या अत्यार्थवाची कारणं काय आहेत बघा. अ, हार्मोन्समध्ये इम्बॅलन्सिंग होणं. एखाद्याला थायरॉईड असेल, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन याचं जर असंतुलन असेल, त्याचबरोबर गर्भाशयामध्ये गाठी, फायब्रॉइड असेल, त्याचबरोबर पॉलिप्स असेल, अंडाशयाचं शिस्ट असेल, तर याच्यामुळं देखील होऊ शकतं. म्हणजे ही कारणं आहे त्याची. आता या फायब्रॉइड सिस्ट किंवा पॉलिप्स असण्याची कारणं काय आहेत बघा. उच्च रक्तदाब, मधुमेह, जास्त चरबीयुक्त आहार, ताणतणाव, जागरण करणं, इस्ट्रोजनची मात्रा वाढणं, दुधाच्या पदार्थांचं गरजेपेक्षा जास्त सेवन करणं. त्याचबरोबर ओटीपोटातील स्नायू आहेत किंवा इंद्रिय आहेत, ह्यांना सूज येणं, गर्भनिरोधक औषधं, कॉपर टी आहे, त्याचबरोबर मल्टीलोडचा अति वापर होणं किंवा ती वेळेवर न बदलणं. उच्च रक्तदाब, किडनीचा त्रास आहे किंवा हृदयविकार आहे. किंवा एखादी व्यक्ती अतिभावनिक होत असेल किंवा पटकन तिला ताण-तणाव येत असतील, स्ट्रेस येत असेल, मगाशी जसं म्हटलं मी अतिउष्ण, अतिथंड वातावरणामध्ये राहणं, ह्या सगळ्या कारणांमुळं अति रक्तस्राव होत राहतो. ह्याची अनेक कारणं आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोन्सचं असंतुलन. हे असंतुलन बऱ्याच वेळा अयोग्य आहारामुळं होत असतं. आहार, विहार, आचार, विचार या चारही गोष्टी आपल्या
अतिशय फायद्याच्या किंवा महत्वाच्या आहेत. ह्या चारही गोष्टींना धरून जर तुम्ही चालाल, तर तुमचं कुठलाही शरीरामध्ये बिघाड होणारच नाही. आता आहार याच्यासाठी ज्यांना अतिरिक्त रक्तस्राव होतो, त्यांनी आहार कोणता घ्यावा? तर व्हिटॅमिन आहे, मिनरल आहे, फायबरयुक्त आहार असावा. त्याचबरोबर शरीरातल्या रक्तवाढीसाठी योग्य प्रकारचा असा आहार घेतला पाहिजे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे ज्या फळांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे, अशी फळं खाल्ली गेली पाहिजेत. म्हणजे त्यासाठी कसं संत्री आहे, मोसंबी आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, अशी फळं खाणं फायद्याचं ठरतं. पपई मात्र इथं वर्ज्य करायचं आहे. ज्यांना अति रक्तस्राव होतो, अत्यार्तव आहे, त्यांनी पपई खायची नाही. अजिबात नाही. कितीही आवडत असली तरी सुद्धा खायची नाही. त्याचबरोबर तुम्ही गाजराची कोशिंबीर आहे, गाजराचं सूप, कलिंगड, काळी द्राक्ष आहेत, काळ्या मनुका आहेत, बीट आहे. असं ह्या पद्धतीचा आहार तुम्ही समावेश करू शकता त्याच्यामध्ये. भरपूर प्रोटीन्स असलेलं घ्या. मूग, मटकी, हरभरा अशा पद्धतीचं तुम्ही कडधान्य देखील खाऊ शकता. फायबरयुक्त आहार म्हटलं, की पेरू, मोसंबी, संत्री. आता बरेच जण काय करतात बघा, मोसंबी, संत्री खात असताना ना, त्याचे साल आतलं आवरण सुद्धा ते पांढरं थर असतो ना, तो सुद्धा काढतात आणि मग तो खायचा. त्याला काहीच अर्थ नाही. तर मोसंबी, संत्री खात असताना आतलं सालासकट खा तुम्ही. दोडका आहे, दुधी भोपळा आहे, लाल भोपळा आहे, हे सुद्धा सालीसहित खायचं आहे. पालक, पोकळा, तांदळी आहे, ह्या प्रकारच्या पालेभाज्या खा. त्या चांगल्या आहेत. मेथी मात्र वर्ज्य करा. त्याचबरोबर तुम्हाला जर अतिरक्तस्राव होत असेल, तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी गुलकंद 1-1 चमचा खाऊ शकता. त्यानं सुद्धा खूप चांगला फायदा होऊन जातो. लिक्विडमध्ये म्हणाल तर लिंबू सरबत आहे, शहाळं पाणी आहे, कोकम सरबत आहे. अशा पद्धतीची तुम्ही पेय घेऊ शकता. थंड पेय मात्र वर्ज्य करा. म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे हे नकोच. त्याऐवजी लिंबू सरबत, शहाळं सर्वात उत्तम. कोकम पण चांगलं. तर हा शरीरातलं ह्यामुळं काय होतं, कोरडेपणा कमी होऊन जातो. कारण अ, ज्या महिलेला अतिरिक्त रक्तस्राव होत असतो, तिचं शरीरातली पाण्याची कमतरता आहे, खूप निर्माण होऊन जाते आणि हे भरून काढण्याचं काम आहे, हे लिक्विड पेय म्हटलं आपण आता सरबतं, ही खूप फायद्याची ठरतात. आता ज्यांना अत्यार्तव आहे किंवा रक्तस्राव होतो, त्या व्यक्तींनी आहार कोणता घ्यायचा नाही हे देखील महत्वाचं आहे बघा. म्हणजे बेकरी पदार्थ आहेत, मांसाहार आहे, फास्ट फूड आहे, पपई, आलं, तीळ, काळी मिरी, तिखट, मेथी, तूरडाळ आहे, त्याचबरोबर शेंगदाणे असं सगळं वर्ज्य करायचं आहे. हे शक्यतो टाळायचंच आहे. कारण याच्यामुळं तुमचा आहार तुम्ही ह्या गोष्टी आहारामध्ये घेतल्या, की तुम्हाला परत त्रास होणारच आहे. ठीक आहे. तर आता तिसरा जो प्रकार आपण म्हटलं त्याच्याकडे थोडं वळूया. अल्पार्तव. अल्पार्तव म्हणजे काय तर कमी रक्तस्राव. अंगावरून थोडं-थोडं पण सारखं-सारखं जाणं किंवा दिवसातून 1 किंवा 2 वेळाच होणं. अगदी स्पॉटिंग म्हणूया आपण त्याला हवं तर. याची जी कारणं आहेत, ही पुन्हा एकदा हार्मोन्स इम्बॅलन्स झालं, की सगळं संपलं किंवा एखाद्याला बघा खूप सवय असते, मला एक्सरसाइज मगाशी मी म्हटलं व्यायाम म्हणजे वजन कमी करण्यासाठी अघोरी व्यायाम केला जातो. अति व्यायाम हे सुद्धा कारण या अल्पार्तवला ठरू शकतं. त्याचबरोबर पुन्हा एकदा चुकीचा आहार आहे. तुम्हाला थायरॉइड असेल, तर ही जी कारणं आहेत, ही अ, अल्पार्तवची आहेत. यामध्ये तुम्हाला याच्यामुळं कमी रक्तस्राव होऊन जातो. आता याची लक्षणं कोणती आहेत, तर ज्या व्यक्तींना हा त्रास होतो, त्या व्यक्ती थोडक्यात अगदी अशा शांत राहतात किंवा निराश खूप असतात. त्यांना नैराश्य खूप वाटत असतं. त्याचबरोबर कमी रक्तस्राव होतो किंवा मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीचा काळामध्ये जर तुम्हाला डायबिटीज झाला असेल किंवा पूर्व कालावधीमध्ये, तर या वेळेला सुद्धा तुम्हाला अल्पार्तवचं होऊ शकतं. आता ह्या अल्पार्थ असणाऱ्या व्यक्तींनी आहार कोणता घ्यायचा आहे? आहाराची वेळ अरे बापरे!
आहाराची वेळ अगदी निश्चित असायला हवी. ह्या अशा ज्यांना कमी होऊन जातो त्रास, तर त्यांनी काय करायचं आहे, सकाळी साधारण 9, दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 या तीनही वेळेस आहार घेतला जाणं गरजेचं आहे. मधल्या वेळेत अगदी सारखं-सारखं खात राहू नका. पचन संस्थेवर पुन्हा ताण निर्माण होऊन जातो. पचनक्रिया सगळी बिघडून जाते. याचा परिणाम पुन्हा तुमच्या गर्भाशयावर होत असतो. तर वजन एखाद्याचं जास्त असेल, मगाशी मी म्हटलं, की अघोरी प्रयत्न करण्यापेक्षा आम्ही आता वेट लॉसच्या बॅचला फनीर सांगतो. फनीर. पनीर नाही बरं का, फनीर. फलाहार, निराहार आणि रसाहार. ह्या तीनही गोष्टी सांगितल्या जातात. आता एखाद्याचं वजन कमी करायचं असेल, तर त्यांचं ते डाएट त्यांनी घेतलं तर व्यवस्थित होऊन जातं वजन कमी. एखाद्याचं वजनच कमी असेल, तर त्यांनी थोडंसं आहारामध्ये दूध, तूप, अ, केळी आहेत, खजूर आहे, याचा समावेश करायला हरकत नाही. आंबा सुद्धा खाऊ शकता. आंबा सुद्धा चांगलाच राहतो याच्यासाठी. आता चौथा प्रकार आहे तो कष्टार्तव आहे. कष्टार्तव म्हणजे काय? तर पाळी नियमित येते. मात्र जेव्हा पाळी येते, तेव्हा तुमचं पोट, ओटीपोट, कंबर, पाय प्रचंड दुखायला लागतात. आज जवळ-जवळ 90% महिला ह्या कष्टार्तवाने त्रासलेल्या आहेत. बघा, 90% महिला यांना त्रास होतच असतो. आता हे सुद्धा बघा 2 प्रकारामध्ये येतं. पहिलं म्हणजे प्राथमिक कष्टार्तव आणि दुसरं म्हणजे दुय्यम कष्टार्तव. याची लक्षणं दोन्हींचीही सारखीच आहेत. अगदी काही एखादा दुसरा फरक राहील, नाहीतर सगळी लक्षणं आहेत ती सारखंच आहे. म्हणजे ज्यांना कष्टार्तव आहे त्यांना पिरियड्सच्या वेळेला थोडंसं मळमळ होणं, उलटी होणं, ओटीपोट दुखणं, कंबर प्रचंड दुखणं, बद्धकोष्ठतेसारखे त्रास होणं किंवा एकदा हे सगळं होत असतं आणि हे कधी थांबतं, की एकदा जर तुमचं रक्तस्राव सुरू झाला, की हे दुखणं तुमचं हळू-हळू कमी होऊन जातं. तसंच हे दुय्यम कष्टार्तवाचं देखील आहे. सेम आहे दोन्हीचं पण. आता ह्या प्राथमिक कष्टार्तवाची जी कारणं आहेत, ही कोणती आहेत बघा. पौगंडावस्था म्हणजे काय? तर मुली वयात येणं. त्याचबरोबर प्रोस्टाग्लॅन्डिनचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढणं, हे सुद्धा कारण पोटदुखीला कारणीभूत ठरू शकतं. प्रोस्टाग्लॅन्डिन हे एक प्रकारचं हार्मोन सारखं आहे. याचं काम म्हणजे रक्तवाहिन्यांचं आकुंचन प्रसरण करणं आहे. पण हा स्त्राव वाढला तर दुखणं आपलं पोटदुख आहे हे वाढली जाते. त्याचबरोबर शरीरावर कुठे सूज आलेली असेल किंवा ताप आला असेल, जंतूंचा प्रादुर्भाव झालेला असेल, तर हे सगळं कमी करण्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन अतिशय फायद्याचं ठरतं. आणि दुय्यम कष्टार्तवाची कारणं काय आहेत? तर एखादीचा योनिमार्ग अरुंद असू शकतो, गर्भाशय अशक्त असणं, त्याचबरोबर गर्भाशयामध्ये गाठ असणं, मानसिक विकार असतील किंवा अंडाशयाचं सिस्ट असेल, तर अशी ही जी कारणं आहेत एखादीला असू शकतात. तर आता ह्या व्यक्तींनी आहार कोणता घेतला पाहिजे? या आर्तवदोषामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिनचं हा जो स्त्राव आहे, ह्याचं प्रमाण अगदी जास्त वाढलेलं असतं. हा जास्त प्रमाणामध्ये स्रवतो. त्यामुळं हा स्त्राव कमी करण्यासाठी तुम्हाला डाळिंब, अननस, लसूण, कांदा, टोमॅटो त्याचबरोबर व्हिटॅमिन सी युक्त फळं, संत्री, मोसंबी, द्राक्ष, लिंबू, पेरू आहे. ही फळं खाल्ली तर अतिशय चांगलं आहे. अ, त्याचबरोबर राजमा आहे, अक्रोड आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होऊन जातो. अ, फायबरयुक्त पुन्हा एकदा इथं बघा विटामिन, मिनरल, फायबरयुक्त आहार हा सुद्धा खूप फायद्याचा ठरतो. त्याचबरोबर तुम्ही आवळा सरबत आहे, हळदीचं लोणचं आहे, हे देखील आहारामध्ये तुम्ही खाऊ शकता. आता या व्यक्तींनी म्हणजे कष्टार्जित ज्यांना आहे त्यांनी आहार वर्ज कोणता करायचा आहे, खायचं काही नाही. तर मक्याचं कणीस, कॉर्न हे तुम्ही टाळायचं आहे. सूर्यफूल बी आहे, त्यापासून काढलेलं तेल आहे. आता बघा आपण शुद्ध तेल वापरत नाही. शुद्ध तेल म्हणजे आपलं रिफाइंड तेल असं झालेलं आहे. तर हे तेल, रिफाइंड तेल तर वापरूच नका. त्याचबरोबर तळलेले पदार्थ आहेत, चिप्स आहेत, अंडी आहेत, मांसाहार आहे, मासे, चीज, आईस्क्रीम आहे, डबाबंद पदार्थ आहेत, हरभरा आहे, बटाटा, वाटाणा, गवार, वांग ह्या सगळं टाळायचं आहे आपल्याला. हे खायचं नाही.
तर हे अशा प्रकारचं आर्तवदोष आहेत. आता हे योगाभ्यासानं योगोपचार कसा केला जातो किंवा योगाभ्यासन हे आपण दूर कसं ठेवू शकतो, हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. योगोपचार हे उपचार म्हणजेच योगासनं, प्राणायाम, मुद्रा याच्यामध्ये किती क्रिया आहेत बघा योगोपचारामध्ये. एक नाही, एक टॅबलेट खाल्ली तुम्हाला फरक पडलाच नाही. योगासनं आहेत, प्राणायाम आहे, मुद्रा, बंध, शुद्धी क्रिया आहेत, ध्यान आहे, ओंकार आहे, योगनिद्रा आहे. अशा अनेक प्रकारच्या क्रिया ह्या आर्तोदोष नाहीसा करायला खूप मदत करतात. कारण मासिक पाळीचे हे विकार त्रासदायक तर असतातच, पण गर्भधारणेसाठी हे जे त्रास आहेत हे अडथळा निर्माण करू शकतात. बऱ्याच वेळा हे विकार नाहीसे झाल्याशिवाय गर्भधारणा होतच नाही. म्हणून आपल्याला ह्या विकारांकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि याच्याकडे जर तुम्ही आता दुर्लक्ष कराल तर पुढे जाऊन त्याचा दुष्परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येतो. योगातील प्रक्रिया आहेत म्हणजे ह्या प्रक्रियांचा जर तुम्ही सराव केला तर हार्मोन्समध्ये आता आपण 4ही प्रकार पाहिले. या 4ही प्रकारामध्ये हार्मोन्स हा शब्द आलाच आला. त्या हार्मोन्स तयार करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा त्याच्यावर व्यवस्थित ते झालं पाहिजे, त्याचं संतुलन राखलं गेलं पाहिजे, अशी बरीचशी आसनं सांगितली जातात किंवा या सगळ्या प्रक्रियांमुळं हे हार्मोन्स आहे याची चांगली सुधारणा होऊन जाते. ह्याचं संतुलन राखलं जातं आणि बरेचसे त्रास नाहीसे होतात. आता तुम्ही म्हणाल योग निद्रा, ओंकार जप, ध्यान याच्यामुळं काय होणार आहे? याच्यात तर तुम्ही कुठं दाब ताण देणार नाहीये. योग निद्रा ही जी गोष्ट आहे अगदी पटकन संपवते मी. योग निद्रा ही जी गोष्ट आहे, इथं तुम्हाला काहीही करायचं नसतंय. फक्त झोपून आहे, तुम्ही पाठीवर झोपलेला असता. साधारण तुम्हाला 25 ते 30 मिनिटं एक सूचना दिल्या जातात. त्या सूचना तुम्हाला फॉलो करायच्या असतात. पण त्यामुळे तुमचा स्ट्रेस बराचसा कमी होऊन जातो. तुमचं विचार क्षमता चांगली सुधारली जाते. ओंकार जप आहे. आता ओंकार जपाचं बघा, इतके फायदे आहेत. ओंकार जप जेव्हा तुम्ही म्हणता ना, ओम असं जेव्हा उच्चारला जातो, त्यावेळेला तुमच्या पोटावर, ओटीपोटावर व्हायब्रेशन क्रिएट होतात. तुमच्या बॉडीमध्ये चांगले व्हायब्रेशन क्रिएट होतात. त्याचा फायदा देखील होऊन जातो. योगासनं आहेत. या योगातल्या सर्वात लोकप्रिय प्रकार मानला जातो. योगासनं म्हटलं की कारण योगा असं म्हटलं ना, की फक्त आम्हाला योगासनं एवढंच माहिती आहे. बाकीचं आम्ही कुठल्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. तर अशी हजारो योगासनं आहेत आणि त्यातली पाळीच्या विकारांसाठी खूप महत्वाची आसनं देखील निवडली गेलेली आहेत. पाळीशी संबंधित 2 महत्वाचे अवयव आहेत. गर्भाशय आणि रजपिंड हे आपल्या ओटीपोटात आहेत आणि पाळीशी संबंधित असलेल्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, ॲड्रिनल ग्लँड्स या आपल्या पोटामध्ये आहेत आणि या सर्व अंतःस्रावी ग्रंथींना नियंत्रित करणारी पिट्युटरी ग्लँड डोक्यात, मेंदूच्या तळाशी, शेंगदाण्याच्या आकाराची एवढीच आहे ती. आणि ह्या 3ही जागा खूप महत्वाच्या आहेत. या अवयवांवर सुपरिणाम करणारी अशी आसनं निवडली जातात. त्याचबरोबर मुद्रा, बंध, शुद्धी क्रिया, प्राणायाम ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वांग परिपूर्ण असा सूर्यनमस्कार. या सर्व गोष्टींचा आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो. आता मी इथं तुम्हाला आसनांची कुठलीही नावं सांगणार नाही कारण ह्या 4ही प्रकारामध्ये प्राणायाम म्हणा, आसनं म्हणा, मुद्रा, बंध आहे. ह्या सगळ्याच गोष्टी थोड्याशा वेगवेगळ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. कारण प्रत्येकाला एकच असं आहे असं सांगितलेलं नाहीये. तर प्रत्येकाला वेगवेगळं कारणं सांगितलेली आहेत. म्हणून मी तुम्हाला कुठल्याही आसनांचं किंवा अ, ह्याचं प्राणायामाचं कुठलंही सांगणार नाही. कारण ही प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आसनं, प्राणायाम हा वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगळाच वापरतो. ठीक आहे. तर या सर्व ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठलं काही डाउट, शंका, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. काही कोणाला प्रश्न आहेत? हरी ओम. आहात का सगळेजण? तुम्हाला काही हरिओम प्रश्न, मॅम. शंका असतील तर तुम्ही ताईंना विचारू शकता. हरिओम मॅम. हां, बोला. मॅम मोनोपोजच्या सीझन मध्ये आपल्याला कमीत कमी त्रास होईल असं काही करता येईल का? जसं की आपला पिरियड्स 15-15 दिवसांमध्ये येतो, पायाला गोळे येणं, तर त्याच्यावरती उपाय हं, हं. काय
अभ्यासामधून? हा, आता हे तुम्हाला मेनोपॉज मध्ये कसं होतं की प्री मेनोपॉज म्हटलं जातं. आपण हा विषय पुन्हा घेणारच आहोत कधीतरी, रजोनिवृत्ती याच्यावर आपण चर्चा करूच. पण आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते की या पिरियड मध्ये तुम्ही थोडंसं एक्झर्शन आहे ते कमी केलं पाहिजे, स्वतःकडे लक्ष देणं, जसं की योगाभ्यास. तुम्ही योगाभ्यास करत असाल तर खूप छान, म्हणजे स्ट्रेस रिलीफ होणारा आहे. प्लस ओंकार आहे, तुम्ही ध्यानधारणा मेडिटेशन जास्त प्रमाणामध्ये करावं असं सांगेन मी तुम्हाला. आणि अगदी हलकी-फुलकी आसनं आहेत, हे जर तुम्ही केलत ना, तर निश्चित त्याचा परिणाम तुम्हाला होऊन जाणार आहे. आणि आहाराच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल, तर थोडंसं मेनोपॉजच्या दरम्यान तुम्ही स्प्राउट्स आहेत ते, त्याचबरोबर फायबर असलेलं अन्न जर तुम्ही खाल, तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. शक्यतो उष्ण आहार तुम्ही टाळायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्रास कुठलाही होणार नाही. पपई आहे, बाकीचं कुठलंही जे उष्ण पदार्थ आहेत, डबाबंद पदार्थ आहेत, हे टाळायचे आहेत तुम्हाला. त्यानं तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल. धन्यवाद मॅम. ठीक आहे. अजून कोणाला काही शंका आहेत? हरिओम ताई. हा, बोला. ताई, माझी ना 44शी आता आहे, पण ते 1 वर्ष झालं माझी पाळी जाऊन. हम्म. पण मला आता व्हाईट डिस्चार्जचा त्रास आहे, तर हे काही म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे का, काय असं विचारायचं होतं? ऍक्च्युली आता हे वाईट कशामुळे होतं, अंगावरचं पांढरं जाणं, थोडक्यात म्हणजे हे जे आहे ते आपल्या योनी मार्गाच्या इथं पार्थोलिन नावाची ग्रंथी असते. याचं होतं काय की आपल्याला थोडक्यात एकच मिनिट फक्त. तर ही जी ग्रंथी आहे, ही ग्रंथी ह्याचं स्त्राव निर्माण करण्याचं प्रमाण जर जास्त वाढलं, किंवा तुमच्या गर्भाशयाला थोडंसं सूज असेल, मूत्राशयाला सूज असेल, तर याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय की हे जे तुम्ही आता म्हटलं व्हाईट डिस्चार्ज होणं, हे होऊ शकतं. कारण पार्थोलिन ग्रंथी आहे, ह्याचं जर स्त्राव वाढणं झालं, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. अच्छा, ओके, हं. चालेल. आधी पण व्हाईट डिस्चार्जचा त्रास व्हायचा मला, पण मग आता प्रॉब्लेम गेल्यामुळे आणि मला प्रॉब्लेम जाताना एवढा विशेष काही त्रास झाला नाही. पण म्हणजे योगा वगैरे बंद केला ना मध्ये, म्हणजे एवढा रेग्युलर नव्हता माझा, तर मग जरा मग मला डिस्टर्बन्स, म्हणजे मानसिक डिस्टर्बन्स म्हणतात ते, तसं जाणवलं. म्हणजे आता सगळ्या बरोबर. गोष्टी योगामुळे खरंच खूप. ऍक्च्युली आता हे कसं होतं माहितीये का, की बऱ्याचदा आपल्याला आपण त्या विचारात खूप असतो. मेनोपॉज असं हे जे आहे, हे प्रत्येक वेळेला इतका विचार केला जातो, की आपल्याला ह्या गोष्टी आहेत ना, त्याच्याकडं खरं आपली एक मानसिक तयारी झाली पाहिजे. मानसिक तयारी होणं फार गरजेचं आहे. कारण हे जर असेल तर आपल्याला त्रास होणार नाही. त्याचबरोबर मी योगाचा अभ्यास का म्हणते, तर योगा, शरीर आणि मन ह्या गोष्टींचा फार चांगला विचार केला गेलेला आहे. म्हणून तुम्ही शक्यतो योगासनांचा सराव करा. याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मेडिटेशन आहे, हे तुम्ही करा. अतिशय खूप फायद्याचं ठरतं ते. ठीक आहे? हो, मला तेच सांगायचंय मॅम, की मला खूप फरक पडला त्यामुळेच. मी स्वतः योगा टीचर आहे आणि स्वतः योगा कंटिन्यू चालू असतो. फक्त मधल्या काही पिरियडमध्ये नव्हता. आणि मोनोपॉज लक्षात पण नाही आलं, की माझा मोनोपॉज आलाय म्हणून. म्हणजे मला पाळी अच्छा. जाण्याचा खूप त्रास नाही चांगलं. झाला, म्हणजे डिस्चार्ज म्हणजे काहीच जास्त नाही झाला त्रास. कळालंच नाही. फक्त की योगा म्हणजे थोडा बंद झाला. जे ध्यान, धारणा वगैरे ह्या गोष्टी बंद झाल्या, की मग थोडंसं जरा होतं डिस्टर्ब थोडं. नक्की होतं. मेडिटेशननं खूप फरक पडतो. मेडिटेशन इज द बेस्ट. हो. ओके, थँक यू मॅम. छान माहिती सांगितली तुम्ही. थँक्यू. धन्यवाद. अजून कोणाला काही शंका आहे? ताई, मोनोपॉज साधारण कुठल्या काळात येतो? मेनोपॉज साधारण वयाच्या 45 पासून म्हटला जातो. 45 ते साधारण त्याचं पिरियड 55 असं राहू शकतं. अच्छा, हं. ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही शंका, प्रश्न? ताई, बऱ्याच वेळा आता असं निदर्शनास येते की मोनोपॉजचा आपला कालावधी लवकर येतो, म्हणजे जवळपास 35 वयानंतर मोनोपॉज चालू होते महिलांना, असे हो. प्रॉब्लेम्स.
झालेले आहेत. होतात. कारण मी सांगितलं ना, जीवनशैली आहे ही आजची बदललेली जीवनशैली ह्याच गोष्टीला कारणीभूत आहे. आपलं आहार म्हणा, म्हणजे 4 गोष्टी आहार, विहार, आचार, विचार ह्या 4ही गोष्टी याच्यावर सगळं कंट्रोल राहतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे जर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असेल ना, तर नक्कीच याचा फायदा होऊन जातो आपल्याला. या 4ही गोष्टींकडे जर तुम्ही दुर्लक्ष कराल ना, तर मग तुम्हाला त्रास होऊन जातो. म्हणून थोडंसं ह्या 4ही गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. अजून काही शंका? आणि हे मेनोपॉज आता तुम्ही म्हटला, की थोडंसं काय होतं, की बऱ्याचदा आता मी म्हटलं, की ज्यांना लवकर आलेली असते त्यांची सुद्धा लवकर जाऊ शकते. हे सगळ्यात आपली ही जीवनशैली, आपलं लाईफस्टाईल आहे हेच कारणीभूत ठरतं. कारण काय होतं, की आत्ताच आपण सगळ्याच गोष्टी घ्या, आहाराचंच नाही फक्त विहाराचं पण घ्या. सकाळी उठणं म्हणा, रात्रीचं झोपणं ह्या कुठल्याही वेळा आपण व्यवस्थित पाळत नाही किंवा त्या कधीही सुनिश्चित नसतात. आपण कधीही झोपतोय, कधीही उठतोय, काहीच नाहीये. म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टीवर आपलं नियंत्रण नाहीये. मग ते त्याचा परिणाम कुठं ना कुठेतरी होतच राहतो. म्हणून मग शरीर आहे शेवटी कुठं ना कुठेतरी ते रिएक्ट होणारच ना. मॅडम, मी जे व्हाईट डिस्चार्ज म्हटलं होतं त्यासाठी मला काही औषधी घ्यावे लागतील का? औषधं म्हणण्यापेक्षा तुम्ही हे त्रास किती दिवस होतोय याच्यावर ते डिपेंड राहतं. हां, क्वचित तुम्हाला होतोय मग ठीक आहे. म्हणजे तुम्ही आहारामध्ये थोडंसं चेंज करू शकता. जसं मी मगाशी सांगितलं, की फायबरयुक्त आहार तुम्ही खाऊ शकता. अदरवाईज तुम्हाला जर नेहमीच जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जा. कारण कसं इन्फेक्शन मगाशी मी म्हटलं, की त्या जे ग्रंथींवर इफेक्ट झाला, तर ते स्राव जास्त निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत राहतो किंवा व्हाईट डिस्चार्ज होत राहतं. आणि हे कधी होतं तर आपल्या मूत्राशयाला किंवा मलाशयाला, गर्भाशयाला कुठेतरी आतून जर सूज झाली असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल, तर मग ह्या गोष्टी होऊ शकतात. कारण त्याशिवाय ती ग्रंथी जास्त स्रवत नाही. ओके मॅम, थँक यू. हं. चला, खूप छान आजचं सेशन तुम्ही घेतलेलं आहे. छान माहिती. येस, हा बोला ताई. थँक्यू मॅडम. खूप छान माहिती मिळाली. थँक्यू. धन्यवाद. माहिती मिळाली. ग्रंथींबद्दल पण खूप छान माहिती मिळाली. कुठे कुठे कुठल्या ग्रंथी असतात. हां, आहे. बरोबर. धन्यवाद Thank you ताई. so much, Priyatai, for information session. Thank you. ओ, आय थिंक प्रियाताईंचं नेटवर्क गेलेलं आहे. बऱ्याच वेळ त्यांचा व्हिडिओ पण पॉज झालेला होता. हो, बंद झालाय त्याचा. हा, येस. तर खूप छान. प्रियाताईंना मी धन्यवाद देईनच पर्सनली, आणि तुम्ही पण छान रिस्पॉन्स दिला आजच्या या सेशनला. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे पण खूप खूप आभार. पुढच्या रविवारी आपण एक नवीन विषय घेऊन येऊ. कदाचित डॉक्टर रेणुका बिरादर म्हणून येतील आणि त्या वेट मॅनेजमेंटवर किंवा थायरॉइड या दोन्हीपैकी एक विषय त्या पुढच्या रविवारी घेण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर चालेल. मग आपण पुढच्या रविवारी भेटूया पुन्हा एक नवीन विषय घेऊन. आणि आजचं रेकॉर्डिंग जे आहे ते मी आज किंवा उद्या ग्रुपवरती मी अपलोड करेनच. ठीक आहे, थांबूया आपण इथेच. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. हरिओम. तर कोणीतरी बोलतोय. सर हा, बोला ताई. सर एक छोटीशी